हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कालच्या भागात आपण फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू अपर डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म अ नंबर हा आपण लेसन चालू केलेला. त्याच्यातलं काही जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती तुम्हाला मी दिली. त्याच्यानंतर काही सॉल्व एक्झाम्पल आपण बघितली. आज आपण डिरेक्टली प्रॅक्टिस एक्झरसाइज नंबर 3.1 स्टार्ट करणार आहोत. आता तुम्हाला जर जे काही मी बेसिक शिकवलं ते जर कळालं असेल तर पुढचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत, एक्झरसाइज जी आहे ती सॉल्व करणं खूप सोपं आहे. आपण डिरेक्टली क्वेश्चन नंबर 1 ला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1 बघा, मी इथे सगळं लिहिणार नाहीये, फक्त वाचून दाखवते. तुमच्याकडे जर बुक असेल तर बुक तुम्ही ओपन करू शकता. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द मिनिट अँड 1000 प्लेसेस इन द नंबर 50,361. पहिला मी फक्त इथे नंबर लिहिते. असा एक नंबर आहे बघा, 50,361. बघू एकदा पुन्हा नंबर काय आहे तो, 50,361. ओके. व्हॉट इज द, आता क्वेश्चन काय विचारला, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द युनिट्स अँड 1000 प्लेसेस इन द नंबर. आता हा नंबर दिलेला, तुम्हाला काय सांगितले, युनिट प्लेसला आता या ठिकाणी नंबर कोणता आहे, युनिट प्लेसला काय आहे तर 1 आहे. आपण लिहू इथे युनिट प्लेसला, युनिट प्लेसचा नंबर काय आहे तर 1 आहे. त्याच्यानंतर कोणत्या प्लेसचा सांगितलेला आहे तर 1000 प्लेसचा. 1000 प्लेसला काय आहे बघा, या ठिकाणी 1000 प्लेसला 1000 प्लेस मी लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. 1000 प्लेस ला 0 आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय तर ह्या दोघांची सम, सम म्हणजे काय तर ऍडिशन. आता 1 + 0 काय होणार आन्सर, 1 + 0 1. एवढं खूप सोपं आहे एक्झाम्पल. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघू शकता तुम्ही बुक मध्ये पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन बरोबर आहे. तुम्ही तिथे सर्कल करून ठेवा, किंवा तुमच्याकडे जर बुक नसेल तर हे तुम्ही सगळं नोटबुक मध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे अभ्यास करते वेळी, आता जी मुलं 4th ला जाणार आहे त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी जर त्यांच्याकडे बुक नसेल तर तुम्ही नोटबुक मध्ये सगळं नोट डाऊन करून ठेवू शकता, किंवा तुम्हाला आता बुक पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 1 आपला झाला. आपण 2 घेऊ. मी इथे लिहिते 2. क्वेश्चन नंबर 2 पहिला मी वाचून दाखवते. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 द लिस्ट. लिस्ट म्हणजे लहान, सगळ्यात 4 ची प्लेस व्हॅल्यू लहान कुठे आहे असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आता पहिला जो नंबर आहे तो 45,363 बघा, 45,363. त्याच्यानंतर दुसरा आहे, मी सगळेच ऑप्शन लिहिते इथे, 4,363. त्याच्यानंतर तिसरा आपण बघू ऑप्शन काय आहे तो. तिसरा आहे 44,363, 44,363. आणि चौथा ऑप्शन आहे लिस्ट. आपल्याला सगळ्यात लिस्ट प्लेस व्हॅल्यू बघायची आहे 53,634, 53,634. आता या ठिकाणी बघितलं तर 4 कोणत्या आहे तर 10,000 प्लेसला आहे. या ठिकाणी 1000 प्लेसला आहे. इथे पण काय बघितलं तर एक 10,000 प्लेसला आहे आणि एक 1000 प्लेसला आहे. आणि या ठिकाणी तो युनिट प्लेसला आहे. म्हणजे युनिट प्लेस ज्या ठिकाणी 4 आहे युनिट प्लेसला, त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय सगळ्यात लिस्ट आहे. लिस्ट म्हणजे काय तर सगळ्यात कमी. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 4 हे आन्सर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. लिस्ट म्हणजे फक्त लक्षात घ्या सगळ्यात लहान. लिस्ट म्हणजे काय तर सगळ्यात लहान. आणि असा आपला पर्याय कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 4. कारण या ठिकाणी तो कुठे आलाय 4 युनिट प्लेसला आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार प्लेस व्हॅल्यू सगळ्यात कमी. बाकी ठिकाणी बघितलं तर इथे 10,000, इथे हा 1000 प्लेसला आहे, इथे 1000, इथे 10,000. त्याच्यामुळे हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता आपण 3rd नंबरचं एक्झाम्पल घेऊ. आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघणार आहोत. असं कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं मी ठेवणार नाही आता. बघू जेवढी होतील तेवढी घेऊ. तुम्हाला समजायला पण हवी जी काय एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेईन ती. बघा पुढचा क्वेश्चन आहे, इन द नंबर 917 असा एक नंबर आहे. मी इथे लिहून दाखवते. 917
आणि असे स्टार स्टार 2 दिलेले आहेत, स्टार आहेत पुढे, ते मी तसे दाखवले तुम्हाला. द सेम डिजिट ऑकर इन द प्लेस ऑफ स्टार. या ठिकाणी तुम्हाला सेम डिजिट असणार आहेत, म्हणजे 4 तर 4, 5 तर 5, दोन्ही ठिकाणी 10 प्लेसला आणि युनिट प्लेसला. आता ते कोणते आहे ते तुम्ही बघायचं आहे. इफ द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 45, डिफरन्स दिलेला आहे तो पण मी इथे लिहिते. डिफरन्स किती आहे तर 45 आहे, लिहू आपण तो इथे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, विच डिजिट शुड रिप्लेस. या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी कोणता नंबर आहे, रिप्लेस म्हणजे या ठिकाणी कोणता नंबर येईल ते तुम्हाला सांगायचं. आता हे तुम्ही एक्झाम्पल कसं सॉल्व्ह कराल तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी काहीच नाहीये, म्हणजे ह्याची ह्या ठिकाणी काय कोणती प्लेस व्हॅल्यू आहे, त्या ठिकाणी 10 प्लेसला नंबर नाही आणि युनिट प्लेसला नंबर नाही. मग आपण काय करू, आपल्याला तो नंबर माहिती नाही 10 प्लेसला युनिट प्लेसला कोणता आहे तो, पण म्हणून आपण काय करू 10x लिहू, कारण हा इथे नंबर कोणत्या प्लेसला आहे तर 10 प्लेसला आणि हा युनिट प्लेसला, म्हणजे आपण इथे 1x लिहू. x मी का पकडलाय तर त्या ठिकाणचे आपल्याला नंबर माहिती नाहीयेत म्हणून मी x पकडलाय. आणि डिफरन्स किती दिलेला आहे 45. बघा डिफरन्स किती दिलेला आहे 45. आता काय करू आपण, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. 10 - 1 किती होणार तर 9 आणि पुढचा x आपण तसंच लिहू. 9x = 45. आता त्याच्यानंतर x आपण बाहेर काढू. 45/9 x काय होणार, या ठिकाणी डिव्हिजन करायचं. 45 डिवाइडेड बाय, जर ह्याला तुम्ही 45 ला 9 ने जर डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 5 येणार. तर 9 × 5 = 45. म्हणजे x या ठिकाणी कोणता नंबर असणार आहे तर दोन ठिकाणी 5 या ठिकाणी हे काय येणार आहे 5 बघा. पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिले पर्याय क्रमांक 3. आता या प्रकारे तुम्हाला हे आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त एकच करायचं. आता या ठिकाणी जो नंबर नाहीये त्याची कोणती प्लेस आहे तर तो 10 प्लेसला आहे आणि इथला जो नंबर आहे तो युनिट प्लेसला. मी काय केलं 10x - 1x, कारण इथे काय आपण घेतलं 1x, आपल्याला माहिती नाहीये, कारण युनिट प्लेसचा जो नंबर असतो त्या ठिकाणी आपण त्याचे हे काय पकडणार व्हॅल्यू, प्लेस काय पकडणार तर 1x आणि इथे 10 प्लेसची 10x. 10x - 1x = 45. तर 10x - 1x केल्यावर किती राहणार इथे 9x. 9x = 45. त्याच्यानंतर आपण x बाहेर काढला. x = 45/9. 45 ला जर तुम्ही 9 ने डिवाइड केलात, 45 / 9 केलात तर आन्सर काय येणार आहे 5 येणार. x = 5. म्हणजे तुमचा या ठिकाणी कोणता नंबर असणार आहे सेम डिजिट आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचा 5 नंबर असणार आहे. पर्याय क्रमांक बघा 3 तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं, विच डिजिट शुड रिप्लेस स्टार, म्हणजे स्टारच्या ठिकाणी तुम्हाला कोणता नंबर येईल तर कोणता येणार आहे तर 5 नंबर येणार आहे. आता तुम्ही डिफरन्स जर बघितलं, आता हे आन्सर आपण रिचेक पण करू शकतो. या ठिकाणी काय मी जर 5 आता मी 5 लिहिते. 5 म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 50 झाली. 50 - 5 बघा 50 - 5 = काय येणार 45. आला ना डिफरन्स. या ठिकाणी 50 घेतला आणि या ठिकाणी आपण काय जशी आपला नंबर काय इथे आला तर 5 आला, म्हणजे या ठिकाणी याची प्लेस व्हॅल्यू काय झाली या 5 ची 50 मायनस आणि इथली 5 झाली. 50 - 5 = 45. म्हणजे आपण आन्सर पुन्हा रिचेक करून बघितलं तर आपला पर्याय काय बरोबर आहे. हे तुम्हाला फक्त मी समजण्यासाठी सांगितलं. असं जर एक्झाम्पल आलं तर तुम्ही या प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आपण 3rd नंबरचे एक्झाम्पल घेऊ. थर्ड नंबरचं सॉरी 4 नंबरचं, थर्ड झालं आपलं सॉल्व्ह करून. क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 1000 अँड युनिट प्लेसेस इन अ नंबर इज द सेम. बघा काय, पुन्हा एकदा क्वेश्चन वाचून दाखवते. द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 1000 अँड युनिट प्लेसेस इन अ नंबर इज द सेम. द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यूज इज 0. व्हॉट इज दॅट डिजिट. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 1000 अँड युनिट प्लेस इन अ नंबर इज द सेम. या ठिकाणी 1000 आणि युनिट प्लेसची फेस व्हॅल्यू काय आहे सेम आहे. त्याच्यानंतर डिफरन्स पण काय आहे, डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 0. डिफरन्स काय 0 आहे. मग या ठिकाणी व्हॉट इज दॅट डिजिट. आता तुम्हाला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत बघा. पहिला 2 आहे. आता आपण विचार केला तर जर समजा
तुम्ही 2 घेतलात या ठिकाणी, 2 घेतलात, 2000 मायनस 2 असं जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपला डिफरन्स 0 येईल का? नाही येणार. मग या ठिकाणी आपल्याला कोणता नंबर इथे या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावा लागेल तेव्हाच डिफरन्स काय येणार आहे? 0 येणार आहे. हे साधं सोपं एक्झाम्पल आहे. जर तुम्ही बघितलात याचा विचार केलात तर फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 1000 अँड युनिट प्लेसेस इन अ नंबर इज द सेम. द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 0. 0 घेतला तरच आपल्याला या ठिकाणी काय येणार आहे? तर डिफरन्स 0 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे? तर 0. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बघा आता जर 2 घेतला तर इथे आन्सर काय येणार तुमचं? 8991. हे आन्सर इथे 0 डिफरन्स येतो की कोणताही तुम्ही नंबर या ठिकाणी ऑप्शन मधला जर टाकून घेतला तर 0 आन्सर येणार नाही. आपल्याला या ठिकाणी काय डिफरन्स 0च यायला आहे. त्याच्यामुळे 0च हे आजचं काय आन्सर आहे. एवढं म्हणजे मी तुम्हाला हे एक एक्झाम्पल त्याच्यातला जो ऑप्शन होता तो घेऊन सॉल्व्ह करून दाखवलं. आपण पुढचं एक्झाम्पल बघू 5 नंबरचं. खूप सोपे काय क्वेश्चन आहे. व्हॉट इज द सम ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट इन द नंबर 36,946. आता बघा एक नंबर दिलेला आणि त्याला काही अंडरलाइन 2 डिजिट. मी ते नंबर लिहिते पहिला. नंबर लिहिते. 5 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. 36,946 असा नंबर आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय? 2 नंबरला त्यांनी अंडरलाइन केलेली आहे, 6 ला आणि ह्या 6 ला. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं? व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन डिजिट इन द नंबर 36,946. आता फेस व्हॅल्यू काय असणार मला सांगा? फेस व्हॅल्यू ह्याची काय? 6 ची 6च राहणार आणि ह्या 6 ची पण 6च राहणार. मी तुम्हाला सांगितलंय फेस व्हॅल्यू काय राहते तर तीच राहते, त्याच्यात काही चेंज होत नाही. म्हणजे 6 प्लस 6 इज इक्वल टू किती होणार? तर 12. सोपं आहे एकदम. कोणत्याही नंबरची जर फेस व्हॅल्यू तुम्हाला विचारली तर काय राहणार? तर 6 ची 6च राहणार. कोणत्याही नंबरची आता समजा 3 ची विचारली तर 3च राहणार, 9 ची विचारली तर 9 राहणार, 4 ची विचारली तर 4च राहणार. म्हणजे कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू ही सेमच राहते. आता या ठिकाणी तुम्हाला सम विचारली दोन्ही नंबरची, आपल्याला 1000 प्लेसच्या आणि युनिट प्लेसला आपण अंडरलाइन जे डिजिट होते त्याचे आपल्याला सम करायचं होतं. 6 + 6 12. बघा तुमच्या बुक मध्ये पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी पर्याय मी लिहिते. पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन बरोबर आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. फेस व्हॅल्यू कधी पण लक्षात ठेवा, फेस व्हॅल्यू चेंज होत नाही. जो नंबर असतो तो तीच त्याची फेस व्हॅल्यू असते. त्याच्यात आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊ. आता विचारलंय बघा काय? व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ ऑल द डिजिट इन द नंबर 39,564. बघा एक नंबर मी लिहून घेते या ठिकाणी दाखवते तुम्हाला नंबर काय आहे. पहिला 39,564 हा नंबर आहे. आता तुम्हाला काय सांगितलं आहे? व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ ऑल द डिजिट इन द नंबर 39,564. ह्या सगळ्या आता फेस व्हॅल्यू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फेस व्हॅल्यू तीच राहणार. त्याच्यामुळे या सगळ्यांचं सरळ ऍडिशन करायचं. 3 + 9 + 5 + 6 + 4. आता याचं ऍडिशन किती होणार? आता काय याचं जर ऍडिशन 6 + 4 10 10 + 5 15 15 + 3 18 18 + 9 इज इक्वल टू 27. तुम्ही जर ऍडिशन करून बघितला त्या सगळ्या नंबर तर किती होणार? 27. कारण इथे काहीच करायचं नाही. तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारली म्हणजे काय? तर सगळे जे नंबर आहे ते घ्यायचे आणि पूर्ण नंबरचं तुम्हाला ऍडिशन. व्हॉट इज द सम ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ ऑल द डिजिट नंबर. ऑल द म्हणजे काय? जेवढे आहेत या नंबर मध्ये जेवढे डिजिट आहेत त्या सगळ्यांचं ऍडिशन करायचं. आन्सर काय येते? 27. बघा पर्याय क्रमांक 4. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळे आन्सर सॉल्व्ह करून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करते आहे. तुम्ही एकदा दोनदा जर रिव्हिजन केलं तर हा प्रॅक्टिस सेट खूप सोपा आहे समजायला, काही कठीण नाहीये. त्याच्यानंतर आपले आता 6 पर्यंत क्वेश्चन झाले. आपण पुढचा बघू 7 नंबर क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन पहिला मी वाचून दाखवणार तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7 इथे
What is the place value of the digit at the 100th place in the number a quarter to 17,000? आता quarter to 17,000 बघा काय विचारलंय ते. आता मी या ठिकाणी लिहिते पहिलं quarter to 17,000. पहिला आधी तुम्हाला क्वार्टर टू 17,000 म्हणजे इथे कळायला हवं. या ठिकाणी 70,000 पूर्ण नाहीये. 17,000 पूर्ण नंबर आहे का? क्वार्टर टू 17,000 असं ते बोललेले आहे. त्याच्यामुळे क्वार्टर टू 17,000 तुम्ही कसं काढणार? तर मी मागे तुम्हाला सांगितलेलं होतं की 1,000 चा क्वार्टर किती येतो? तर 250. मग ह्याच्यातून काय करायचं? 17,000 मधून 250 मायनस करायचे. हे मी मागच्या पण प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की सरळ 1,000 चा क्वार्टर घ्यायचा. 1,000 चा क्वार्टर किती होतो? हाफ घेतला तर 500 आहे, म्हणजे क्वार्टर किती होणार? तर 250. मग इथे काय करायचं? तर 70 आपल्याला कशाचा काढायचं आहे? तर 17,000 चा. मग 250 70,000 मधून 250 मायनस करायचे. 0 5 10 मायनस 5 केल्यावर 5, त्याच्यानंतर 9 मायनस 2 किती होणार? 7 6 1. आन्सर काय आलं या ठिकाणी? 16,750. म्हणजे क्वार्टर टू 17,000 म्हणजे हा नंबर आपल्याला भेटला. मग पुढे त्यांनी काय विचारलं आहे? तर व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द 100th प्लेस. या ठिकाणी तुम्हाला 100 प्लेसची, आता हा आपला 100 प्लेसला काय आहे मला सांगा? 7 आहे, बरोबर ना? 7 आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 7 ची? तर 700. 100 प्लेसला असं म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय होणार? तर 700. पहिले तुम्हाला क्वार्टर टू 17,000 म्हणजे मी तुम्हाला काढून दाखवलं. 17,000 मायनस काय केलं? 250. आन्सर काय आलं? 16,750. मग 7 ची या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू काय आली आपल्याला? 700, कारण तो 100 प्लेसला आहे 7 म्हणजे 700. म्हणजे कोणता ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे? पहा जरा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. खूप सोपं एक्झाम्पल आहे. सगळीच या प्रॅक्टिस सेट मधली जवळजवळ सगळीच एक्झाम्पल सोपी आहेत. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आपण आता डायरेक्ट 8 नंबर एक्झाम्पल सॉल्व्ह करू. जास्त नाही, 10च एक्झाम्पल आहेत. आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट आज सॉल्व्ह करणार आहोत. 3.13 एक्सरसाइज नंबर 3.1. आता फक्त मी इथे क्वेश्चन नंबर 8 असं लिहिते, पूर्ण काही लिहिणार नाही क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग नंबर रिप्रेझेंट 8 10,000. मी फक्त त्यांनी जे दिलंय गिवन म्हणजे जे येतं तेवढं लिहिणार. 8 10,000 लिहिलं इथे. त्याच्यानंतर काय पुढे सांगितलेलं आहे बघा? 11,000. 11,000 ओके. 11,000 झालं. त्याच्यानंतर 7,500. 7,500 H म्हणजे 100. 7,500 आणि पुढे काय सांगितलं? 8 युनिट. 8 युनिट. बघा क्वेश्चन थोडासा नीट रीड करा पहिला. विच ऑफ द फॉलोइंग नंबर रिप्रेझेंट 8 10,000 11,000 7,500 H म्हणजे 100 आणि 8 युनिट. आता कोणता या ठिकाणी नंबर तयार होईल ते तुम्हाला काढायचं आहे. आता 8 10,000 म्हणजे किती होणार? तर 80,000. आता एवढी एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केली म्हणजे आपल्याला कळणार 80,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले आहे? पुढे 11,000. बघा पुढे काय ते आपण लिहू इथे 11,000. अजून काय? 7,500 म्हणजे किती होणार? 7,500. जर तुम्हाला कळत नसेल डायरेक्ट तर सरळ 75 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं. बघा मी या ठिकाणी खाली दाखवलंय तुम्हाला आणि वरती दोन मल्टिप्लिकेशन काय येणार? 75 वर्सेस 75 आणि वरती हे 2 0 ठेवायचे म्हणजे इथे या ठिकाणी काय झालं? तर 7,500. हे सगळं पहिलं असं लिहून घ्यायचं तुम्ही. अजून काय सांगितलंय? 8 युनिट म्हणजे ते तसेच राहणार 8 युनिट. आता हा नंबर कोणता तयार होणार ते आता तुम्ही लक्ष द्यायचं इकडे.
बघा हे मी जरा रफ करते आता 7500 म्हणजे 75 मल्टिप्लाय 100 म्हणजे 7500 हे तुम्हाला कळालं असेल. मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून तुम्ही पण काढू शकता. जर मला ज्यांना ओरली येत असेल त्यांनी ओरली लिहू शकता किंवा ज्यांना कळत नाही त्यांनी सरळ 75 मल्टिप्लाय 100 करायचं, आन्सर येणार. कोणताही नंबर असून ते जर लिहिलं असेल इथे 70 तर 70 मल्टिप्लाय 100 असं का म्हणजे 7000. आता या सगळ्याचं तुम्ही काय करायचं आहे तर आपण ऍडिशन करू. इथेच जरा एका खालोखाल एक लिहून घेते नंबर. या सगळ्यांचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे म्हणजे तुमचा आन्सर येईल पटकन. 8 0 आपण बघू 5 7 + 1 8 8 + 1 9 98,500. बघा तुम्हाला समजलं या ठिकाणी काय सांगितले 8 10,000 म्हणजे 80,000 झाले. 11,000 या ठिकाणी 11,000 मी लिहिले. 11 TH म्हणजे काय तर 11,000. 7500 म्हणजे काय तर 7,500 आणि 8 युनिट्स म्हणजे काय तर 8च. म्हणजे याचा आन्सर आपण सगळ्याचे ऍडिशन करून आन्सर काय आलं तर 98,508. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे आपला तर पर्याय क्रमांक 4. मी या ठिकाणी लिहिते पर्याय क्रमांक 4. तुम्ही आता तुमच्याकडे नोटबुक मध्ये सगळं लिहून घ्यायचं आहे. आपण 9 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. बघा आपण 9 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. मी खूप सोप्या मेथडने तुम्हाला ही सगळी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवत आहे. तुम्ही जरी घरी एक दोनदा याचं रिव्हिजन केलं तरी हे सगळं सोपं आहे. आपण असं पूर्ण मॅथ्सचा जो काय पोर्शन आहे स्कॉलरशिपसाठी तो सॉल्व्ह करणार आहोत. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन मी वाचून दाखवते. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट more than that of the digit 8 in the number 30,558. बघा 30,558. मी जरा या ठिकाणी फक्त नंबर लिहिते बाकी मी पूर्ण क्वेश्चन लिहिणार नाहीये. 30,548. पुन्हा एकदा नंबर चेक करू आपण. 458 450 पण होऊ शकतं. 458 आहे नंबर. पहिला मी हा फक्त नंबर लिहिते. आता क्वेश्चन पुन्हा एकदा वाचते. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट more than that of the digit 8 in the number 30,458. आता या ठिकाणी मला फक्त काय आधी पहिलं मी सांगते मला 4 ची या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू काय होणार तर मी या ठिकाणी लिहिते 4 ची प्लेस व्हॅल्यू होणार काय तर 400. आणि दुसरं काय मला सांगा दुसरा नंबर त्यांनी कोणता सांगितलाय 8. 8 ची प्लेस व्हॅल्यू काय होणार मला सांगा 8 ची कारण युनिट प्लेसला आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय राहणार तर 8च राहणार. हे लक्षात घ्या. मग हे एक्झाम्पल अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर आपण मी तुम्हाला एक म्हणजे आयडिया सांगते की कसं लिहायचं ते. प्लेस व्हॅल्यू ऑफ द प्लेस असं लिहायचं. आता या ठिकाणी तुम्हाला काही सगळं नाही लिहिलं तरी चालेल पण मी समजण्यासाठी लिहून देते तुम्हाला. प्लेस व्हॅल्यू ऑफ द 4 त्याच्यानंतर अपॉन प्लेस व्हॅल्यू ऑफ द 8 इक्वल टू आता 4 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर 400 आहे अपॉन 8 म्हणजे या ठिकाणी काय झालं तर या ठिकाणी डिव्हिजन करायचं 400 डिवाइडेड बाय 8. आन्सर काय येणार मला सांगा 400 ला जर तुम्ही 8 ने डिवाइड केला तर आन्सर 8 5 40 आणि वरचा 0 म्हणजे 50. आता हे डिव्हिजन तुम्ही करू शकता. आता 4 च्या मुलांना डिव्हिजन येतं कारण तेवढं झालेलं असतं. 400 डिवाइडेड बाय 8 केल्यावर आन्सर काय येणार तर 50 म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार तर 50 टाइम्स. तुम्हाला काय विचार हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट more than that of the digit 8 in the number 30,558. मग ह्याचं किती हाऊ मेनी टाइम्स 50 टाइम्स. आन्सर काय येणार 50 टाइम्स म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता आहे तर 3. पर्याय क्रमांक 3.
म्हणजे जर तुम्ही जर रिचेक करायचं असेल 50 टाइम म्हणजेच काय, तर 50 मल्टिप्लाय 8, आन्सर काय येणार 400. म्हणजे या ठिकाणी जे आपला जो काही नंबर आला आहे किती टाइम आहे मला सांगा 50 टाइम, म्हणजे 50 मल्टिप्लाय 8 जर केलं तर तुमचा आन्सर काय येत आहे 400. म्हणजे 50 टाइम्स काय आहे तर how many times is the place value of the digit place value of the digit 4 than that of the digit 8 in the number 30,558. तर 50 टाइम्स म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे. मी आता तुम्हाला हे सगळं म्हणजे मला जी मेथड सोपी वाटली त्या मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. त्याच्यानंतर हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या, कारण या ठिकाणी तुम्ही बुक मध्ये जरी सर्कल नुसतं करून ठेवलं तरी तुम्ही जेव्हा पुन्हा सॉल्व्ह करायला घ्याल त्यावेळी तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे नोटबुक मध्ये जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला अजून म्हणजे हा विषय सब्जेक्ट क्लिअर होईल, हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो अजून क्लिअर होईल. त्याच्यानंतर आपण 10 नंबरचे एक्झाम्पल बघू. आपले 9 एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल आपलं राहिलंय. क्वेश्चन नंबर 10. हा पण सोपा क्वेश्चन आहे. In a 5-digit number, the digit A, B, C, D, E are at the places 10,000, 1,000, 100, tens and unit respectively. What is the sum of their place value? आता या ठिकाणी सांगितलं काय, इन द 5-digit number the digit A, B, C, D, E are the places. A कोणत्या प्लेसला आहे, मी इथे लिहिते. A कोणत्या प्लेसला आहे, सरळ घ्यायचं 10,000, 10 TH म्हणजे 10,000. त्याच्यानंतर काय सांगितले बी, बी कोणत्या प्लेसला आहे, पुढे काय 1000 लिहू आपण या ठिकाणी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय सांगते इथे. त्याच्यानंतर सी कोणत्या क्रमाने घ्यायचं, सी कोणत्या प्लेसला आहे तर 100 प्लेसला आहे. डी कोणत्या प्लेसला आहे, डी बघा कोणत्या प्लेसला आहे, डी 10 प्लेसला आहे. आणि त्याच्यानंतर ई, ई कोणत्या प्लेसला आहे तर युनिट प्लेसला आहे. सगळे क्रमाने आहेत, जसं क्रमाने आहे तसंच दिलंय मी. ए 10,000, बी 1000, सी 100, त्याच्यानंतर डी 10 प्लेस आणि ई आहे तो युनिट प्लेसला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला व्हॉट इज द सम ऑफ देअर प्लेस व्हॅल्यू, मग हा जो नंबर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, व्हॉट इज द सम ऑफ देअर प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यूची सम काय होईल ती तुम्हाला लिहायचं आहे. आता हा कोणत्या प्लेसला आहे मी या ठिकाणी लिहिते 10,000 ए असं लिहू. त्याच्यानंतर बी कोणत्या 1000 आहे बरोबर, मग 1000 बी. त्याच्यानंतर सी 100, 100, डी 10 प्लेसला आहे त्याच्यामुळे आपण 10 डी. आणि या ठिकाणी काय युनिट ई कोणत्या प्लेसला आहे, ईच्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तर आपण नुसतं ई लिहू कारण तो युनिट प्लेसला आहे. म्हणजे हा नंबर कसा तयार होणार मला सांगा, युनिट प्लेसला त्यांनी काय दिलंय तर ई आहे. आता आपण बघू हा नंबर कसा तयार होतो. तो सम लिहायची आपल्याला 10,000, मी सगळं तुम्हाला या ठिकाणी पहिला लिहून दाखवलं. 10,000 क्रमाने आहेत 10,000 ए, त्याच्यानंतर 1000 आपल्याला समजली आहे. आपण हे फक्त ऍडिशनचं साइन मध्येच टाकायचं आणि लिहायचं, काय करायचं नाहीये. 100 सी, त्याच्यानंतर 10 डी आणि प्लस ई. मी काही केलं नाही, फक्त सगळे नंबर क्रमाने लिहून घेतले त्यांनी जसं दिलेलं आहे कारण सगळे क्रमानेच आहेत आणि त्याची फक्त आपल्याला सम लिहायची आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता ऑप्शन बरोबर आहे बघा, पर्याय क्रमांक 1. आपण जो काय आहे या ठिकाणी आन्सर काढले ते पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मॅच होते. म्हणजे या ठिकाणी लिहिते आन्सर काय बघायचं पर्याय क्रमांक 1. खूप सोपं एक्झाम्पल आहे, काहीच करायचं नाही, सगळं क्रमाने. इन अ 5-digit number the digit A, B, C, D, E are at the places 10,000, 1,000, 100, 10 and unit respectively. What is the sum of their place value? प्लेस व्हॅल्यूची तुम्हाला सम लिहायची आहे. म्हणजे प्लेस व्हॅल्यू आपण पहिली प्रत्येकाची लिहून घेतली बरोबर ना.
आता या ठिकाणी ई युनिट प्लेसला आहे म्हणजे तो तसाच राहणार. डी कोणत्या प्लेसला आहे तर 10 प्लेसला म्हणजे 10 डी झालं. सी 100 प्लेसला 100 सी. बी 1000 प्लेसला 1000 बी आणि ए 10,000 प्लेसला म्हणजे 10,000 ए. प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू लिहिली आणि त्याची सम लिहायची. त्यामुळे या प्रकारे आपण या ठिकाणी आहे तसंच हे फक्त पहिलं असं लिहिलं नंतर या ठिकाणी आपण ऍडिशनचं साइन टाकून हे उत्तर खाली लिहिलं म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अशा प्रकारे आपला 3.1 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून झाला आहे. आपण पुढच्या भागात 3.2 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.